राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स। महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। नमस्कार, मी सतीश पापळे, महाराष्ट्रशाही न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पठार भागामध्ये साकूर गावामध्ये। खऱ्या अर्थाने या साकूर गावामध्ये आपण पाहतोय दरवर्षी नागपंचमीच्या निमित्ताने हजारो भक्त भाविक या गावाला भेट देत असतात। याचं कारण एकमेव असं आहे, नागपंचमीच्या सणानिमित्ताने या ठिकाणचं जे भक्त भाविकांचं किंवा या साकूर गावचं जे ग्रामदैवत आहे ते श्री बिरोबा महाराज या वीरभद्र बिरोबा महाराजांच्या यात्रेनिमित्ताने खऱ्या अर्थाने या नागपंचमीच्या निमित्ताने हजारो भक्त भाविक या ठिकाणी संगमनेर तालुका असेल, अकोले तालुका असेल, पारनेर तालुका असेल, नव्हे तर अहमदनगर जिल्हा, पुणे जिल्हा नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रामधून या ठिकाणी हजारो भक्त भाविक या बिरोबा महाराजांच्या दर्शनासाठी नागपंचमीच्या सणानिमित्तानं या ठिकाणी उपस्थित होत असतात। तर आपण पाहतोय अवघ्या महाराष्ट्रामधून सर्वसमावेशक समाज या ठिकाणी या बिरोबा महाराजांच्या दर्शनासाठी येत असतो। खरं तर या ठिकाणी जे भक्त भाविक आहे या भक्त भाविकांना हा जो बिरोबा महाराज आहे हा नवसाला पावतो असं बोललं जातंय। तर या निमित्तानं हा बिरोबा महाराज नवसाला पावतो, या निमित्ताने काही भक्त भाविक आपलं नवस पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी येत असतात, तर काही भक्त भाविक आपल्या या देवाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी असतात। खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील या भक्त भाविकांचं श्रद्धास्थान मानलं जाते बिरोबा महाराज। या निमित्तानं अवघ्या महाराष्ट्रामधून हजारो भक्त भाविक आपल्याला या यात्रेनिमित्तानं या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात। या भक्त भाविकांची श्रद्धा काय आहे, या निमित्तानं आपण या भक्त भाविकांच्या काही जे काही त्यांची श्रद्धा आहे ही आपण जाणून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपण साकूर गावातील जे वीरभद्र देवस्थान ट्रस्ट आहे या ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की या देवस्थानच्या यात्रेच्या निमित्ताने कशा प्रकारची तयारी असते। कारण या ठिकाणी हजारो भक्त भाविक आपल्या या देवस्थानमध्ये या देवस्थानच्या दर्शनासाठी किंवा बिरोबा महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात। आपलं नाव काय पूर्ण? मी किशोर वीरभद्र खिल्लारी। आणि या ठिकाणी नागपंचमीच्या सणानिमित्तानं मोठी यात्रा भरवली जाते, हजारो भक्त भाविक या देवस्थानच्या दर्शनासाठी येत असतात। काय सांगाल, काय भाविकांची काय भावना असते या निमित्तानं? भाविकांची खूप श्रद्धा आहे या देवस्थान बद्दल। म्हणजे लोक खूप श्रद्धेने देवस्थानला देवाला नवस्फूर्ती करत असतात। देवाचे ते नवस केल्यानंतर त्यांचे साक्षात्कार, त्यांना चमत्कार नमस्कार पाहायला भेटलेले आहेत, त्यामुळे भगवंतावर त्यांची खूप श्रद्धा निष्ठा आहे। तर या यात्रेच्या निमित्ताने जी काही व्यवस्था असते ही कशा प्रकारची असते? श्रावण यात्रा उत्सव हा महिनाभर उत्सव असतो। तर या यात्रेकाळामध्ये लाखो भाविक दर्शनाचा लाभ घेतात। या दर्शनाचा लाभ घेताना भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी देवस्थानने सुसज्ज असे दर्शन वारीचे नियोजन केलेले आहे। भाविकांना गर्दीमध्ये पार्किंगची सुद्धा त्यांना व्यवस्था केलेली आहे। रक्तदान शिबिराचे सुद्धा आयोजन केलेले आपल्याला या यात्रेकाळात विविध प्रकारची खाऊची, खेळणीची, नारळ असेल, पेढा प्रसाद असेल, अशी विविध प्रकारची आपल्याला दुकानं पाहायला भेटतात। त्याचप्रमाणे लहान मुलं, गरोदर महिला यासाठी देवस्थान ट्रस्टने एक अशी सुसज्ज अशी व्यवस्था त्यांच्यासाठी दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी त्यांची ही सुद्धा त्यांना हे केलेलं आहे। या ठिकाणी हजारो भक्त भाविक देवस्थानच्या दर्शनासाठी येत असतात। काही भक्त भाविक म्हणजे सर्वच भक्त भाविकांची अशी भावना आहे की बिरोबा महाराज नवसाला पावतात, याबद्दल काय सांगाल तुम्ही? महाराष्ट्राचे कुलदैवत बिरोबा महाराज हे भाविकांची बरीचशी अशी म्हणजे श्रद्धा असते का नवसाला पावतात, म्हणजे त्यांची नवस्फूर्तीचं जे बोलले तर ते पूर्णतः शब्द हा त्यांची पूर्ण होतो। त्यामुळे भाविकांची श्रद्धा स्थान असणारे हे बिरोबा महाराज आणि त्यांची श्रद्धा पूर्ण झाल्यानंतर म्हणजे पूर्णच होती। म्हणजे नवस्फूर्तीसाठी नवस्फूर्तीसाठी जे आहेत तर नवस्फूर्ती जे आहेत नवस जे बोलतात ना तो पूर्णच होतो असं। म्हणून नवस्फूर्ती पूर्ण करण्यासाठी सुद्धा काही भक्त भाविक या ठिकाणी साकूर या ठिकाणी खरं तर बिरोबा महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात। आणि खरं तर बिरोबा महाराज नवसाला पावतो ही सर्वच भक्त भाविकांची भावना आहे। या निमित्ताने आपण या ठिकाणी जे काही भाविक आलेले आहेत यांच्या देखील आपण प्रतिक्रिया घेणार आहोत। पाहतोय साकूर गावामध्ये खरं तर महाराष्ट्रामधून आलेले भक्त भाविक एका दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत। तर या ठिकाणी काही भक्त भाविक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत।
दादा तुम्ही कोणत्या गावावरून आले? अकलापूरवरून. कसं वाटलं तुम्हाला या ठिकाणी? दरवर्षी येत असता का तुम्ही? आम्ही गेले 17-18 वर्ष या ठिकाणी बिरोबा महाराजांच्या दर्शनासाठी येत असतो. नवसाला पावणारे हे बिरोबा महाराज आहेत आणि या ठिकाणी आम्ही प्रत्येक वर्षी दर्शनासाठी येत असतो. काय वाटतं तुम्हाला इथं आल्यानंतर? तुमची जी मनातली भावना आहे किंवा देवाच्या बाबतीत जी श्रद्धा आहे याच्याबद्दल काय सांगाल? या ठिकाणी आल्यानंतर खऱ्या अर्थानं मनातली जी एक संकल्पना असते तो संकल्प या ठिकाणी पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी या ठिकाणी बिरोबा महाराजांच्या दर्शनासाठी येत असतो. दादा तुमची काय देवाच्या बाबत काय भावना आहे? मी बोलले तुम्ही अजून काय सांगाल देवाच्या बाबतीत? एवढे हजारो भक्त भाविक या यात्रेनिमित्त नागपंचमीला येत असतात. खरं तर या ठिकाणी बरेचसे भाविक भक्त एक श्रद्धेनेच या ठिकाणी येत असतात. आम्ही अनेक वर्ष येत असताना या ठिकाणी ग्रामस्थांचं नियोजन म्हणजे साकूर ग्रामस्थांचं नियोजन सुद्धा चांगल्या प्रकारे आहे आणि जे भाविक लोकांची ओघ पाहता खरं तर प्रत्येक वर्षी भाविकांचा ओघ या ठिकाणी वाढत आहे. म्हणजे खरोखर श्रद्धेने येत असताना भाविकांना देखील त्याचा काहीतरी प्रत्यय आल्यामुळेच या ठिकाणी भाविकांची गर्दी वाढते. खरं तर दादांनी सांगितलं की भाविकांना या देवस्थानच्या बाबतीमध्ये किंवा भाविकांनी जे काही नवस केलेले असतात या नवसाला पावणारा देव म्हणून अशी सर्वच भाविकांची श्रद्धा या ठिकाणी आपण पाहतोय. कोणाची खेमनार नागरिक साकूर या ठिकाणी आज आपल्या साकूर नगरीमध्ये वीरभद्राचा भव्य असा यात्रोत्सव पार पडत आहे. या यात्रोत्सवानिमित्त आपल्या साकूर यात्रा कमिटीने या ठिकाणी उत्कृष्ट असं भक्तगणांचं नियोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी साकूरचा हा बिरोबा उभ्या महाराष्ट्रातील भक्तगणांना नवसाला पावणारं असं हे देवस्थान आहे. या ठिकाणी बिरोबाच्या नगरीमध्ये या ठिकाणी महाराष्ट्रातून या ठिकाणी हजारो असे नागरिक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी उपस्थित आहेत. सर्व नागरिकांचे या ठिकाणी भक्तगणांची साकूरच्या या यात्रोत्सव कमिटीने उत्कृष्ट अशी नियोजन व्यवस्था ठेवलेली आहे. या ठिकाणी कोणालाही गालबोट न लागता उत्कृष्ट असं या ठिकाणी नियोजन झालेलं आहे आणि मोठ्या थाटामाटामध्ये चांगला हा उत्सव या ठिकाणी पार पडत आहे. सर्व भक्तगणांना एकदम या ठिकाणी आपल्या माहेरी आल्यासारखं असं वाटतंय आणि सर्वच महाराष्ट्रातील भक्तगण या ठिकाणी वीरभद्राचं दर्शन घेऊन जातात आणि आपल्या काही ज्या नवस असतील या ठिकाणी नवस फेडण्यासाठी ते आवर्जून येत असतात आणि खरोखरच म्हणतात या ठिकाणी वीरभद्र हे नवसाला पावणारं जागृत असं साकूर नगरीमध्ये नव्हे महाराष्ट्र राज्यातलं हे फार मोठं असं अगदी माऊट टू माऊट तोंडोतोंडी प्रचार होऊन खरोखर भक्तांना पावणारा देव म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रातच नव्हे तर आपल्या भारत देशामध्ये या ठिकाणी नावारूपास आलेला आहे. या ठिकाणी अनेक भक्तनिवास उभा केलेला आहे. सर्व भाविक भक्तांची या ठिकाणी सोय केली जाते. त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ दिली जात नाही. असं ही साकूरची उत्कृष्ट अशी यात्रा कमिटी त्यांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि असंच नियोजन या पुढील पौर्णिमेनिमित्त पार पाडावं असे त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो. जय हिंद. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.